नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी प्रकरण दुसरे वास्तव संख्या यातला अपरिमेय संख्या हा भाग शिकणार आहोत। यापूर्वीच्या तासाला आपण परिमेय संख्या म्हणजे काय, परिमेय संख्येचे गुणधर्म आपण अभ्यासले। त्याचबरोबर अखंड आवर्ती रूपातील परिमेय संख्या p/q स्वरूपात कशा मांडायच्या याबद्दल माहिती बघितली आणि नंतर सराव संच 2.1 आपण पाहिला। आता आपण या तासाला अपरिमेय संख्या याबद्दल शिकणार आहोत। अपरिमेय संख्या म्हणजे नेमकं काय हे गेल्या वर्षी आपण थोडीशी माहिती आता 8वी मध्ये शिकलो होतो। संख्या रेषेवर ज्या संख्या असतात त्यामध्ये परिमेय संख्येव्यतिरिक्त ज्या संख्या असतात त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो। तर या ठिकाणी गेल्या वर्षी आपण हे शिकलो होतो की समजा एक ही परिमेय संख्या इथे असेल तर आपण पुढं कर्णी 2 ही संख्या संख्या रेषेवर दाखवली होती। त्यानंतर कर्णी 3 ही संख्या आपण संख्या रेषेवर दाखवली होती। त्यानंतर कर्णी 4 म्हणजेच 2 ही संख्या संख्या रेषेवर दाखवली होती। या पद्धतीने आपण संख्या रेषेवर संख्या कशा दाखवायच्या हा भाग आपण गेल्या वर्षी शिकलो। आता आपण यातल्या परिमेय संख्या कोणत्या हे जर विचारात घेतलं तर 0 ही परिमेय संख्या आहे, 1 ही परिमेय संख्या आहे, 2 किंवा कर्णी 4 ही परिमेय संख्या आहे, यालाच आपण 2 म्हणतोय। या परिमेय संख्या आहेत, पण कर्णी 2 कर्णी 3 किंवा कर्णी 5 ह्या परिमेय संख्या आहेत का हे आपल्याला शिकायचं। तर या संख्या परिमेय संख्या नसून त्या अपरिमेय आहेत हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं। मग हे आपण अप्रत्यक्षित शिकणार आहोत। मग आपण या ठिकाणी सुरुवातीला शिकूया कर्णी 2 √2 ही अपरिमेय संख्या आहे हे दाखवा। कर्णी 2 ही अपरिमेय संख्या आहे हे दाखवायला आपण शिकणार आहोत। सुरुवातीला ही सिद्धता आपण अप्रत्यक्ष देतोय। अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्धता 2 प्रकारची असतात आपल्याला माहिती आहे, प्रत्यक्ष सिद्धता आणि एक म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता। तर अप्रत्यक्ष पद्धतीने आपण या ठिकाणी सिद्धता देतोय। आता कर्णी 2 ही परिमेय संख्या नाही, परंतु आपण या ठिकाणी ही सिद्धता देत असताना आपण या ठिकाणी काय करणार आहे, कर्णी 2 ही परिमेय संख्या आहे किंवा कर्णी 2 ही अपरिमेय संख्या नसून ती परिमेय संख्या आहे। असे मग आता या ठिकाणी कर्णी 2 ही आपण काय केलं, परिमेय संख्या अपरिमेय संख्या नसून परिमेय संख्या आहे असं आपण मानलं। याचा अर्थ p आणि q ही परिमेय संख्या संक्षिप्त रूपातील परिमेय संख्या म्हणजेच कर्णी 2 ही संक्षिप्त रूपातील
करणी 2 ही संक्षिप्त रूपातील परिमेय संख्या आहे. आता संक्षिप्त रूपातील परिमेय संख्या म्हणजे काय, याचा अर्थ याला आपण असं सांगू शकतो की येथे P/Q मध्ये एक व्यतिरिक्त अन्य विभाजक नाही. एक शिवाय अन्य कोणताही विभाजक त्याच्यामध्ये नाही. संक्षिप्त रूपातली परिमेय संख्या याचा अर्थ फक्त त्याच्यामध्ये फक्त एकच ही संख्या सामायिक आहे किंवा एक हा त्यांचा विभाजक आहे, अन्य कोणताही विभाजक त्याच्यामध्ये नाही. मग या ठिकाणी करणी 2 ही संक्षिप्त रूपातली परिमेय संख्या आहे असं आपण मानलं. याचा अर्थ करणी 2 बरोबर P/Q. आता ह्याचा जर आपण वर्ग केला तर काय मिळतो, 2 बरोबर P वर्ग छेद Q वर्ग. याचा अर्थ असा होतो वर्ग किंवा ध्वनिभावाचा वर्ग करू. मग पुढे हेच आपण असं लिहू शकतो, 2Q बरोबर P, 2Q वर्ग बरोबर P वर्ग, 2Q वर्ग बरोबर P वर्ग. मग आता 2Q वर्ग बरोबर P वर्ग मिळते, याचा अर्थ P वर्गचा 2 हा अवयव किंवा विभाजक आहे. म्हणून येथे P वर्गचा 2 हा विभाजक आहे. आपण ही मांडणी या पद्धतीने जर केली तर P वर्गाची किंमत किती मिळते, 2Q वर्ग. याचा अर्थ असा होतो की 2 हा P वर्गाचा विभाजक आहे. P वर्गाचा विभाजक आहे. P वर्गाचा विभाजक आहे म्हणजे तो P चा सुद्धा विभाजक आहे. मग ते आपण सांगू शकतो या ठिकाणी. म्हणून 2 हा P चा विभाजक आहे. 2 हा P चा विभाजक आहे. मग आता हे 2 हा P चा विभाजक आहे याचा अर्थ तिथं आपणास P ची किंमत काहीतरी लिहिता येईल. काय लिहिता येईल P ची किंमत, तर P म्हणजे 2 गुणिले कुठली तरी वास्तव संख्या असली पाहिजे. P म्हणजे 2 गुणिले काहीतरी वास्तव संख्या असली पाहिजे, कारण 2 हा P चा विभाजक आहे. मग या ठिकाणी P वर्ग बरोबर आपल्याला काय मिळतं, P वर्ग बरोबर यांचा वर्ग मिळणार 4T वर्ग, 4T वर्ग असं मिळणार. मग आपण इथं लक्षात ठेवायचं की T हा काय आहे, तर T हा कोणता तरी पूर्णांक आहे किंवा शून्येतर पूर्णांक आहे. मग या पद्धतीने आता आपण काय केले, 2Q वर्ग बरोबर P वर्ग, आणि या ठिकाणी P वर्गाची किंमत काय विचारात घेतली आपण, 2 हा P चा अवयव आहे म्हणजे P वर्ग बरोबर 4 गुणिले काहीतरी आपल्याला मिळणार. मग याचाच अर्थ असा होतो की Q वर्ग जो आहे त्या Q वर्गाचा सुद्धा 2 हा
अवयव असला पाहिजे, 2 हा अवयव असला पाहिजे. ते कसं, तर आपल्याला माहिती आहे सर या ठिकाणी आपण समीकरणात काय लिहिले, 2q वर्ग बरोबर p वर्ग. मग 2q वर्ग बरोबर या ठिकाणी p वर्गाची किंमत किती, 4t वर्ग, 4t वर्ग. मग 4t वर्ग अशी किंमत मिळते. मग आपण या ठिकाणी आपलं असं लक्षात येतं की जर का 2q वर्ग बरोबर 4t वर्ग किंमत मिळत असेल तर या ठिकाणी q वर्ग चा 2 हा विभाजक आहे. q वर्गाचा 2 हा विभाजक आहे आणि p व q या दोन्ही समसंख्या आहेत असं आपण म्हणू शकतो. p आणि q या दोन्ही समसंख्या आहेत. मग p आणि q या दोन्हींचा 2 हा सामायिक विभाजक आहे आणि p आणि q ह्या जर का समसंख्या असतील तर आपलं जे काही पहिलं जे विधान होतं की या ठिकाणी कर्णी 2 ही संक्षिप्त रूपातील परिमेय संख्या आहे. येथे p छेद q मध्ये एकही एक व्यतिरिक्त अन्य कोणताही विभाजक नाही. हे विधान जे आहे ह्या विधानाला हे विधान विसंगत मिळतात. मग आपण इथे सांगू शकतो q वर्गाचा विभाजक आहे आणि p आणि q या दोन्ही समसंख्या आहेत म्हणून आपण सांगू शकतो 2 हा p व q या दोन्हीचा संख्यांचा विभाजक आहे. हे विधान एकशी विसंगत आहे. इथे विधान 1 मध्ये आपण काय सांगतो, कर्णी 2 ही संख्या संक्षिप्त रूपातली संख्या आहे आणि इथं या दोन्ही संख्येमध्ये p आणि q मध्ये किंवा ह्या दोन्ही पूर्णांक संख्येमध्ये एक व्यतिरिक्त अन्य सामायिक अवयव नाही आणि इथं मात्र आपण 2 हा सामायिक अवयव आहे हे सिद्ध करतोय. याचा अर्थ p आणि q या समसंख्या असून त्यांच्यामध्ये 2 हा सामायिक अवयव आहे. हे विधान 1 या विधानाशी विसंगत होतं आणि म्हणून आपण सांगू शकतो की म्हणून कर्णी 2 ही संख्या परिमेय संख्या आहे हे चुकीचे आहे. तर कर्णी 2 ही अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या आहे. कर्णी 2 ही अपरिमेय संख्या आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर अशा पद्धतीने मग
परत एकदा आपण ही जी काही सिद्धता आहे ही सिद्धता पुन्हा आढावा घेऊया त्या सिद्धतेचा. आता अपरिमेय संख्या शिकत असताना आपण कर्णी 2 ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करायचे. मग ते अप्रत्यक्ष सिद्धतेत असताना आपण काय केलंय, कर्णी 2 ही अपरिमेय संख्या नसून ती परिमेय संख्या आहे असं अप्रत्यक्षरित्या आपण या ठिकाणी सांगितले. असं मानलंय आपण कर्णी 2 ही अपरिमेय संख्या नसून ती परिमेय संख्या आहे असं मानलं. मग परिमेय संख्या आहे म्हटलं की कर्णी 2 ही संक्षिप्त रूपातली परिमेय संख्या, त्याच्यामध्ये एक व्यतिरिक्त आणि सामायिक अवयव असणार नाही. मग पुढे आपण कर्णी 2 चा वर्ग केला तर कर्णी 2 चा वर्ग कर्णी 2 बरोबर p वर्ग छेद q वर्ग मिळतो. याच्यामध्ये आपण संक्षिप्त रूप देऊन 2q वर्ग बरोबर आपला p वर्ग मिळतो. मग या ठिकाणी 2q वर्ग बरोबर p वर्ग मिळतंय, याचा अर्थ p ही समसंख्या आहे आणि 2 हा त्याचा विभाजक आहे. म्हणजे p ही समसंख्या तर आहेच आणि 2 हा त्याचा विभाजक आहे. p वर्ग ही समसंख्या आहे. म्हणजे 2 हा विभाजक आहे याचा अर्थ p वर्ग ही समसंख्या आहे. मग 2 हा p चा विभाजक आहे. मग p चे विभाजक काय असतील तर 2 गुणिले t आणि t ही कुठली तरी वास्तव संख्या असेल, पूर्णांक संख्या असेल. मग p वर्ग आपण घेतलं, p वर्गाची किंमत घेतली तर p वर्गाची किंमत मिळते आपला t वर्ग बरोबर 4t वर्ग. समीकरणाचा आपण वर्ग केला असतो. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा t म्हणजे काय आहे तर एखादी पूर्णांक संख्या आहे. मग आपण 2q वर्ग बरोबर सुद्धा 4t वर्ग लिहू शकतो, कारण समीकरण 1 मध्ये p वर्गाची किंमत किती आहे 2q वर्ग. मग 2q वर्ग अशी जर किंमत मिळत असेल आपल्याला किंवा 2q वर्गाची किंमत आपल्याला 4t वर्ग मिळत असेल तर q वर्गचा 2 हा विभाजक आहे आणि q ही सुद्धा काय आहे समसंख्या आहे. समसंख्या आहे. मग p आणि q ह्या दोन्ही समसंख्या झाल्या आणि p2 हा p आणि q चा सामायिक विभाजक झाला. हे विधान या विधानाशी विसंगत आहे. म्हणजे इथे एक व्यतिरिक्त आणि सामायिक अवयव नाही हे जे म्हटले हे तिथं चुकीचं होतंय किंवा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये विसंगती आपल्याला दिसते. आणि म्हणून आपण सांगू शकतो कर्णी 2 ही संख्या परिमेय संख्या आहे असं म्हणणं चुकीचं आहे, तर ती काय आहे अपरिमेय संख्या आहे. अशा पद्धतीने आपण कर्णी 3 कर्णी 5 कर्णी 7 अशा संख्या आपण अपरिमेय संख्या आहेत हे सिद्ध करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने कर्णी 2 ही अपरिमेय संख्या आहे ही सिद्धता तुमच्या लक्षात येईल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि स्क्रीनशॉट काढून घेऊन तुम्ही हे व्यवस्थित लिहू शकता. पुस्तकात पेज नंबर 22 वर पान नंबर 22 वर तुम्हाला हे दिलेलं आहे. आता पुढचा जो भाग शिकायचा आहे आपल्याला तो अपरिमेय संख्यांचे दशांश रूप आपण शोधणार आहोत. मग ते अपरिमेय संख्यांचं दशांश रूप कसं असतं त्याच्याबद्दल आता माहिती बघूया. आता या ठिकाणी अपरिमेय संख्येचे दशांश रूप जे आहे ते आपण कसं मिळतं त्याच्याबद्दल आपण माहिती बघूया. हे शोधण्यासाठी आपण एखाद्या संख्येचं वर्गमूळ शोधणार आहोत. तर बघा
उदाहरण आपण घेऊया. उदाहरणार्थ 2 चे वर्गमूळ. काय आता 2 चं वर्गमूळ काढायचं म्हटलं तर आता आपल्याला अवयव पद्धतीने तर काढता येणार नाही. मग आपण भागाकार पद्धतीने आपण वर्गमूळ काढण्याचा प्रयत्न करूया. मग भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढत असताना आपल्याला माहिती आहे आपण या पद्धतीने संख्या घेतो, संख्येचे गट पाडतो. मग आपण दोन्ही संख्या या ठिकाणी घेतली, दोन्ही संख्या या ठिकाणी आपण घेतली आणि पुढं शून्य घेतले आहे. मग आता 2 ला भागणारे जी संख्या आहे ती संख्या त्या संख्येला गुणल्यानंतर आपल्याला माहिती आहे भागाकार पद्धतीमध्ये आपण काय करतो, या थाटीमध्ये आपण ते शिकतोय. तर अशी संख्या शोधायची की त्या संख्येला गुणली असता आपल्याला काय मिळेल, 2 किंवा 2 पेक्षा लहान संख्या मिळेल. मग आपण या ठिकाणी 1 विचारात घेऊया. मग 1 ने 1 ला गुणलं, भाग 1 चा बसतो आणि गुणाकार 1 येतो. मग या ठिकाणी 1 आणि 1 ची बेरीज 2 आणि त्यांची वजाबाकी आपल्याला मिळते 1. आता पुढचा संख्याचा जो गट आहे तो पुढचा संख्याचा गट आपण घेऊ शकतो, तो म्हणजे 0 0. आता या ठिकाणी जी संख्या मिळाली ती संख्या किती झाली, 100. आणि दशांश चिन्हाच्या उजव्यावरचा भागाकार पूर्ण झाला म्हणून आपण या ठिकाणी दशांश चिन्ह देणार उत्तरामध्ये सुद्धा. मग पुढे आता 2 वर कुठली संख्या घ्यायची, त्या संख्येमुळे तिथं आपल्याला या 100 ला भाग जाईल तर आपण इथं 4 घेऊ शकतो. किती, 4. आणि त्या संख्येला आपण त्या संख्येला गुणायचं. मग याने जर 4 ने जर 24 ला गुणलं तर आपला गुणाकार मिळतो 96. भाग बसला 4 चा, बेरीज झाली 28, वजाबाकी आली 4. आता पुढचा संख्येचा आपण मिळून त्याच्या पुढे घेऊ शकतो, तो म्हणजे झाला किती, 400. मग या ठिकाणी आता 28 वर कुठली संख्या घ्यायची की ती संख्या घेतल्यानंतर आपल्याला तिथं पुढची जी काही संख्या आहे 400 तिच्या एवढी किंवा त्यापेक्षा कमी संख्या मिळेल. तर 28 वर आपण एकच घेऊ शकतो म्हणजे 281 ला 1 ने गुणलं तर 281 येतं. या ठिकाणी हा जो भाग आहे हा भाग कितीचा बसला आपला, या ठिकाणी 1 चा भाग बसला 1 चा. आता यांची बेरीज करूया. बेरीज आली 282 वजाबाकी 9 1 आणि 1. आता पुढचा जो संख्यांचा गट आहे तो संख्यांचा गट आपण या ठिकाणी घेतला, किती झालं, 11900. 11900 ही संख्या आपल्याला मिळाली. आता 182 वर कुठली संख्या घ्यावी म्हणजे गुणाकार हा 11900 एवढा किंवा त्याच्या आसपास आल्याचा आपल्याला दिसून येईल. तर या ठिकाणी आपण 4 चा भाग बसवूया. 4 चा भाग बसवला तर बघा बेरीज जी आहे ती 8 2 8 2 अशी मिळते. मग आता गुणाकार 4 चौक 16, 8 झाला 1, 4 × 8 आणि 1 9, 4 8 32, 8 झाला 3, 4 × 8 आणि 11. आता 11996 तुम्हाला मिळतं. आता वजाबाकी करून घेऊया. वजाबाकी तुम्हाला मिळेल या ठिकाणी 4 नंतर 0 झाला 1 6 0 0. पुढचा संख्येचा गट घेतला आपण, झालं 60400. आता 60400 या ठिकाणी मिळण्यासाठी याच्यावर कुठली संख्या घ्यावी, 28 वर तर दोन्ही संख्या आपण घेऊया. बघ दोन ही संख्या घेतली की
दोन संख्या घेतल्यानंतर आपण बेरीज करून घेऊया 4 8 2 8 2 आणि इकडे गुणाकार 4 2 8 16 नंतर 2 4 1 5 नंतर 2 8 16 नंतर 2 4 1 5 या पद्धतीने तुम्हाला 56,564 ही संख्या तुम्हाला मिळेल। आता याची वजाबाकी करून घेतली आपण, तर वजाबाकी करून किती मिळते तुम्हाला? बघा 10 तून 4 गेले 6 हातचाला 1 10 तून 7 गेले 3 हातचाला 1 14 तून 6 गेले राहिले 8 हातचाला 1 10 तून 7 गेले 3 आणि हातचाला 1 6 तून 6 गेले 0। तर या ठिकाणी या पद्धतीने आपलं भागाकार आपल्याला मिळाला। तर तुम्ही या पद्धतीने जर का पुढं भागाकार करत गेला तर आपणास असं लक्षात येतं की आता या ठिकाणी संख्येचा पुढचा जर गट घेतला तर पुढचा गट येतो 3,83,600 3,83,600। मग ही जी संख्या आहे ही संख्या मिळवण्यासाठी आपल्याला इथं 1 चा भाग बसवावा लागेल, म्हणजे या ठिकाणी 1 चा भाग बसवला 2,82,841 असं तुम्हाला मिळेल। तर ही जी क्रिया आहे ही क्रिया न संपणारी आहे, पण इथं जे काही वर्गमूळ आपल्याला मिळालं कशाचं 2 चं वर्गमूळ म्हणजे या पद्धतीने आपल्याला किती मिळालं 1.4141 तुम्ही अशी क्रिया पुढे करत राहिला तर तुम्हाला असं लक्षात येतं की या ठिकाणी जे उत्तर मिळतंय हे उत्तर हे त्या संख्येच्या बाबतीत आपल्याला अखंड अनावर्ती असल्याचं दिसून येतं। त्या ठिकाणी 4 आलं पुन्हा 1 आलं पुन्हा 4 आलं पुन्हा 2 आलं पुन्हा 1 आलं अशा संख्या पुढे तुम्हाला अखंड संख्या मिळत राहतील आणि त्या कशा असतील अनावर्ती असतील, म्हणजे पुन्हा पुन्हा त्या संख्या येतील असं नाही। जसं परिमेय संख्येचं दशांश रूप मांडताना आपल्याला लक्षात येतं की परिमेय संख्येचं दशांश रूप हे अखंड आवर्ती असतं, तसं या ठिकाणी जी काही अपरिमेय संख्या आहे कारण दोन ही अपरिमेय संख्या आहे, मग तिचं जे दशांश रूप आहे हे दशांश रूप अखंड अनावर्ती असल्याचं आपल्याला दिसून येतं। अशा प्रकारे अखंड अनावर्ती रूपातल्या ज्या संख्या असतात या सर्व संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात हे आपणास लक्षात ठेवावं लागेल। कुठलीही संख्या असेल जर तिचं दशांश रूप हे अखंड अनावर्ती असेल तर अशा संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात हे आपणास लक्षात येईल। म्हणजे एखाद्या संख्येचं दशांश रूप जर का अखंड अनावर्ती असेल तर ती निश्चितपणानं अपरिमेय संख्या असते। म्हणजे या ठिकाणी कर्णिक 2 ही अपरिमेय संख्या आहे हे आपलं निश्चित होतं। तर लक्षात ठेवा की अखंड अनावर्ती दशांश रूपातील संख्या अपरिमेय संख्याच असतात हे आपण कायम लक्षात ठेवायचं। अशाच प्रकारची आणखी एक संख्या आहे आणि ती म्हणजे काय पाय। पायची किंमत आपण नेहमी 22/7 किंवा आपण 3.14 अशी घेतो। मग नेमकं पाय म्हणजे काय, पाय कशाला म्हणतात हे आपण शिकणार आहोत। तर तुम्हाला या ठिकाणी जे उदाहरण दिलं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढण्यासाठी 2 चं भागाकार पद्धतीनं वर्गमूळ काढणं आपण म्हणजेच कर्णिक 2 ची किंमत वर्गमुळात कर्णिक 2 ची किंमत आपल्याला मिळाली या पद्धतीने
हे जे उत्तर मिळालं ते अखंड अनावर्ती आहे आणि म्हणून आपण ही जी संख्या आहे या संख्येला अपरिमेय संख्या असं म्हणतो. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घ्या आणि नंतर आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. आता पाय म्हणजे नेमकं काय, तर आपला माहिती आहे परिघ असतो, त्रिज्या असते वगैरे. आता समजा आपण एक वर्तुळ या ठिकाणी विचारत घेऊया. ओ केंद्र असणारं वर्तुळ आहे. त्या वर्तुळाच्या बाबतीत या ठिकाणी ए या ठिकाणी ही वर्तुळाकार कडे तोडली आणि सरळ केली तर हा काय झाला त्याचा परिघ. सर्कमफरन्स ए पासून ए पर्यंत हा झाला त्याचा परिघ. आणि व्यास तर वर्तुळ केंद्रातून वर्तुळावरचा बिंदू जोडणारी रेषा, वर्तुळ केंद्रातून वर्तुळावरचा दुसरा बिंदू जोडणारी रेषा म्हणजे व्यास. तर पाय म्हणजे काय आहे, तर परिघ छेद व्यास यांचं गुणोत्तर आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा जो परिघ आहे त्याला जर आपण व्यासाने भागलं तर आपल्याला काय मिळतं, यातून आपला पाय मिळतो. परिघ छेद व्यास या गुणोत्तरातून आपल्याला पाय मिळतो. आणि पाय 7 किंवा 3.14 ही क्रिया इथं संपलेली नाही, लक्षात ठेवा. याच्यामुळे अनेक संख्या आपल्या येत राहणार आहेत. 22 ला जर तुम्ही 7 ने भागात केलात तर अनेक संख्या तुम्हाला पुढे मिळत राहतात आणि त्यामुळे हे 22/7 म्हणजे पायची किंमत जी आहे ती अपरिमेय संख्या आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. ठीक आहे, तर 22/7 ही अपरिमेय संख्या आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता अशाच प्रकारे आपण नेमकं परिमेय संख्येचे जसे गुणधर्म बघितले होते तसे अपरिमेय संख्यांचे सुद्धा काही गुणधर्म आहेत. ते गुणधर्म आपण विचारात घेऊया. आपण पुढे शिकणार आहोत अपरिमेय संख्यांचे गुणधर्म. त्यातला पहिला गुणधर्म आपला असा, समजा एखाद्या परिमेय संख्येत आपण अपरिमेय संख्या मिळवली किंवा परिमेय संख्येतून अपरिमेय संख्या वजा केली तर जे उत्तर आपल्याला मिळतं ती अपरिमेय संख्याच असते. हा पहिला गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवा. म्हणजे समजा वर्गात एखादा खोड्या करणारा मुलगा असेल तर त्या मुलामुळं इतर 2-4 मुलं सुद्धा काय होतात, त्याच्याबरोबर त्याच्या संगतीमुळं तिथं खोड्या करायला लागतात. तर असा जो प्रकार आहे तसंच आपला अपरिमेय संख्येच्या बाबतीत दिसतं. अपरिमेय संख्येची परिमेय संख्येबरोबर बेरीज केली किंवा वजाबाकी केली तर मिळणारे जे उत्तर आहे ते अपरिमेय संख्याचं असल्याचं आपला दिसून येतं. त्यानंतर दुसरा गुणधर्म, जी काही परिमेय संख्या आहे ती परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्यामध्ये गुणाकार किंवा भागाकार केला, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्यामध्ये गुणाकार किंवा भागाकार केला तर मिळणारे जे उत्तर आहे ते सुद्धा, म्हणजे वास्तविक इथं शून्येतर परिमेय संख्या आपण विचारात घेतोय, तर शून्येतर परिमेय संख्या आणि कोणतीही अपरिमेय संख्या यांच्यामध्ये गुणाकार केला किंवा आपण भागाकार केला तर लक्षात ठेवा मिळणारे जे काही उत्तर आहे ते अपरिमेय संख्याच असते. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर 2 गुणधर्म मी तुम्हाला सांगितले, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज किंवा वजाबाकी अपरिमेय संख्या असते. त्याचबरोबर शून्येतर परिमेय संख्येला जर का आपण अपरिमेय संख्येने गुणले तर मिळणारे जे उत्तर आहे हे अपरिमेय संख्याच असतं. परंतु 2 अपरिमेय संख्या जर आपण विचारात घेतल्या, दोन्ही अपरिमेय संख्या
तर त्यांच्यामध्ये होणारी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे मात्र कधी कधी परिमेय असू शकतं, कधी कधी अपरिमेय असू शकतं. तर हे 3 गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचे, तुमच्या वहीत तुम्ही ते लिहून काढायचे. आणि आता आपण पुढच्या भागात वास्तव संख्या ज्या आहेत त्या वास्तव संख्याबद्दल थोडीशी माहिती बघणार आहे. नंतर वास्तव संख्येचे गुणधर्म बघणार आहोत आणि जे काही ऋण वास्तव संख्या आहे त्याच्यावरती वर्गमूळ काय असतं त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.